नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण कल्याणच्या सुप्रसिद्ध अशा सलगर चहाजवळ आहोत आणि आज कारण पण विशेष आहे, कारण सलगरचे जे मालक आहेत महेश बिराजदार, त्यांचे हे भाऊ आहेत आणि या दोघांचीही मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेली आहे। सगळ्यात आधी तर त्यांचं खूप खूप अभिनंदन। मुंबई पोलीस म्हटलं की सगळ्या तरुणांचं स्वप्न असतं की आपण मुंबई पोलीस मध्ये सामील व्हावं, भरती व्हावं आणि यासाठी कठोर मेहनत असो, अफाट जिद्द असो, सातत्य, सराव असो, या सगळ्या गोष्टी तरुण खूप मोठ्या प्रमाणात करतात आणि हजारो तरुण जे आहे ते वेगवेगळ्या स्तरातून पोलीस भरती करण्यासाठी अगदी 2, 3, 4, 5 वर्ष सुद्धा मेहनत घेत असतात आणि त्यानंतर त्यांच्या या म्हणूया आपण संपूर्ण मेहनतीला यश मिळतं आणि त्यातलेच हे 2 तरुण आपल्या सोबत आहेत ज्यांची मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेली आहे। एकूणच मुंबई पोलीस दलामध्ये भरती झाल्यानंतर आनंद तर आहेच, मात्र त्यामागची जी मेहनत आहे ती काय आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी ही मेहनत घेतलेली आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आज आपल्या सोबत आहेत मुंबई पोलीस दलामध्ये नव्यानं भरती झालेले सोमनाथ कोडगे आणि नंदकिशोर कोडगे, या दोघांशी आपण संवाद साधणार आहोत। सगळ्यात आधी तर आपलं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। मुंबई पोलीस दलामध्ये आपली निवड झालेली आहे दोघांची आणि तुम्ही भाऊ आहात दोघे जण। आणि पहिल्या या सगळ्या रिझल्ट लागल्यानंतर काय भावना होत्या? 2 वर्ष झाले तयारी करत होतो। 2024ला पण चालू केली मी, 2024ला जानेवारीला। मग पहिली भरती दिली तेव्हा फक्त 1 मार्काने राहिलो। तेव्हा असं वाटत होतं की भरती क्षेत्र सोडून द्यावं, आपलं नाव होणार पडणं वगैरे। मग नंतर आपल्या घरची परिस्थिती जाणीव आली की आईबाप एवढे आपल्यासाठी कष्ट करतात, मग आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं। मग परत नव्याने तयारी केली, मग पुन्हा रिस्टार्ट केलं स्वतःला। मग परत ग्राउंड चालू केलं, अकॅडमी जॉईन केली आपली कल्याणमध्ये प्रहार अकॅडमी आहे, सुभाष मैदानावर प्रॅक्टिस करायचो रोज। मग झालं, मग परत तयारी केली 0 ग्राउंड सोबत। मग सकाळी 6 वाजता जायचो ग्राउंडला, 9 वाजता घरी यायचो, मग थोडं फ्रेश व्हायचो। फ्रेश झाल्यानंतर लगेच 12 वाजता लायब्ररीत जायचो। लायब्ररीत गेल्यानंतर दिवसभर लायब्ररीत बसायचो। मग संध्याकाळी 7-8 वाजता घरी आल्यानंतर रेस्ट करायचो आणि परत नव्याने दिवसाची सुरुवात तीच रिस्टार्ट। सेम असंच आहे कंडिशन। मी 22 पासून करतो, 2022 पासून। हां, म्हणजे मला फक्त नुसतं अपयश झालं जास्त ग्राउंडला, इंजरी काय पण, म्हणजे नुसतं अडथळे यायचे। यावर्षी ठरवलं एकदम ठरवलं होतं आणि त्यात पास झालं। झालंय। मग आता भावना काय दोघांच्या, काय वाटतंय? काय मुंबई पोलीस म्हणजे आपण चित्रपटांमध्ये वगैरे पाहतो, आता काय वाटतंय? एकदम असं सिंगम वगैरे दबंग अधिकारी, चांगलं वाटतं, चांगलं वाटतंय ना? सर्वात चांगलं तर आमच्या घरच्यांना खुशी वाटतं आमच्यापेक्षा की पोरांनी काहीतरी करून दाखवलं। एका घरातले दोघं होणे बहुतेक शक्यच नसतं कुठं, पण आम्ही दोघांनी करून दाखवलं ते जिद्दीमुळं, आमच्या परिस्थितीमुळं घरच्या। तसे आमच्या अकॅडमीमध्ये दर 2 महिन्याला 3 महिन्याला डेमो व्हायचेच। मग त्याच्यामुळं आपण किती आपली तयारी झाली ते आपल्याला ऑटोमॅटिक कळायचं। मग त्यामुळं आम्ही त्याच्यानुसार ठरवायचो आम्ही किती, मग अजून कुठं कमी पडलं ते आम्ही हे करायचो, सराव करायचो त्याच्यात। वाटायचं तसं, तर ते सवय पडली होती। हां, म्हणजे ते रिस्टार्ट करायचं, ते व्हायचं म्हणजे फिक्स होतं ते तर होणार, नाही तर नाही होणार। फिक्स म्हणजे फिक्स, पण प्रयत्न करायचे। आणि मग ही सगळी प्रेरणा तुम्हाला कोणापासून? कारण तुमचा सगळा व्यवसाय आहे एवढं मोठं, म्हणजे कल्याण काय अगदी पूर्ण ठाणे जिल्ह्यातच फेमस आहे सलगर चहा आणि महेश बिराजदारांचा चहा। तर मग ते सगळं बॅकग्राऊंड असताना असं का वाटलं की आपण मुंबई पोलीस मध्ये भरती व्हावं? दुसऱ्या क्षेत्रामध्ये भरपूर जॉब आहेत, पण महाराष्ट्र पोलीस सारखं, वर्दीसारखं जनतेची सेवा करणारं हे अशी एकच नोकरी आहे, जे म्हणजे असं आपले जनतेपर्यंत पोहोचू शकतो, जनतेची सेवा करू शकतो। आणि माझी प्रेरणा मिळाली, मग माझा भाऊ होता पहिला, आत्याचा मुलगा, तो झाला। त्याच्यानंतर माझं असं काही टार्गेट नव्हतं की महाराष्ट्र पोलीस व्हायचा, मग त्याची देशसेवा बघून त्याच्यावरून आम्हाला प्रेरणा भेटली, मग त्याच्यामुळे आम्ही या क्षेत्रात उतरलो। मग आम्ही त्या लेवलची आम्ही प्रॅक्टिस त्या लेवलची केलेली की आम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स एवढं वाटायचं की आम्ही कसं पण येऊ दे परिस्थिती, आम्ही जिंकून राहणार म्हणजे जाणार। त्या लेवलची आम्ही प्रॅक्टिस केलेली, डेली सराव करायचो, सराव मध्ये डेली सराव केल्यामुळे मग ते इझी केलं। मग जास्ती जसं ग्राउंडला थोडा ग्राउंड होता माझा चांगला, पण अभ्यासाला जास्त जोर दिला, त्याच्यावर जास्त इंजरी झाल्यामुळं मग आम्ही सोबत फॉर्म भरले, सोबत होते पेपरला बी, क्लासला बी, आपला अभ्यासाला बी, ग्राउंडला बी सोबत होते, भरतीला पण। मग ते एक सपोर्ट भेटला आम्हाला ग्राउंडचा आणि लेखीच्या बाबतीत।
लेकीला अलग झालो पण थोडं बहुत सपोर्ट भेटला आणि एवढंच बोलल की जर तुम्हाला अजून याच्यापेक्षा मोठी पोस्ट मिळवायची असेल मग तुम्ही अजून डिपार्टमेंटली 3 वर्षानंतर अभ्यास करू शकता, नंतर ती मोठी पोस्ट मिळू शकता हा. PSI पण. त्यांना एवढंच आव्हान कराल की अभ्यासात आणि ग्राउंड दोन्हीमध्ये सातत्य पाहिजे. आणि मेन म्हणजे संगत ही चांगल्या पोरांची ठेवायची. अकॅडमीमध्ये भरपूर असे पोरं येतात जे फक्त टाइमपाससाठी येतात, ते त्यांच्यापासून लांब राहायचं. काय कष्टाने झाले, मेहनतीने झाले, पाहायचं होतं, पायाच्या स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं, झाले, करून दाखवलं वाघाने दोघांनी. घरातल्यांचे काय सगळे आता भावना किंवा काय वाटतं आता ते सगळं? भावलं ते गगाला मावना असा हिशोब एवढे खुश आहेत सगळे आणि आनंदी आहेत. दोघांनी करून दाखवलं कष्ट केल्याप्रमाणे हा. आणि मार्गदर्शनावर कसे राहिले केलं. तर ट्रेनिंग करून आल्यावर काय करा, इमानदारीने काम, जसे- गरिबाला न्याय द्या, जनतेची सेवा करा, इमानदारीत कामं करा आणि परत पुढची पोस्ट घ्या ही माझी इच्छा आहे. Yes, yes. हे होते कोंडगावचे सुपुत्र सोमनाथ आणि नंदकिशोर कोडगे. हे दोघंही महाराष्ट्र पोलीस मधलं मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेले आहेत आणि खूप मेहनत असते. कारण आपण फक्त म्हणतात ना हवेत तारेक बघणं किंवा पतंग उडवणं ह्या गोष्टी फार बोलण्यासाठी असतात, पण जेव्हा अशी ही तरुण मंडळी अगदी जीवांचं रान करतात, दिवस रात्र मेहनत करतात, पूर्ण म्हणजे 2-2, 3-3 वर्ष मागे लागून तेव्हा कुठे त्यांचं हे यश त्यांना पाहायला मिळतंय. आणि मला वाटतं ह्या सगळ्या इतर तरुणांनी पण यांचा आदर्श घेतला पाहिजे. एका घरातले दोघं झाले म्हणजे असेच झालेले नाहीयेत. यांची मेहनत फार महत्वाची आहे आणि त्या मेहनतीच्या जोरावर ते झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा होऊ शकता. त्यामुळे इतर गोष्टी सोडून जर आपण प्रयत्न केला तर निश्चितच बाकी पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या सुलभ होतील. आणि खरंच तुम्हा दोघांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. पोलीस बंधा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.